सरांचा गोड आवाज आपण ऐकलात. खरं तर सातत्याने कल्याण ग्रामीणमध्ये ते आमच्या संपे इथं आज कॉमेंटेटर आज अत्यंत जवळचे मित्र नेहमीच कार्य करत असतात. दरम्यान इथे पहिलाच चेंडूवरती चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू फरार होतोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिलाच चेंडूवरती दमदार चौकार. संघाने आणि आता मात्र ही मॅच आपण पाहतोय. जय बुरब्यादेव आंबिवली त्यांच्या अगेन्स्ट जय हनुमान वसत. दोन्ही तितकेच दिग्गज संघ आहेत आणि दोन्ही संघादरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी रोहित आणि यश ही जोडी मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगला खेळ आतापर्यंत सुरुवात झाला. गोलंदाज जीवनला पाहतोय. हो इथे मात्र टॉप फिश लागले आणि डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. हो नशिबाची साथ. यशला ही नशिबाची साथ मिळते. कारण की सकाळी ज्या वेळेस आले त्यांनी नक्कीच मैदानावरती नारळ देखील फोडला आणि त्या अनुषंगाने इथे मात्र थोडीशी मैदानाची साथ देखील त्याला प्राप्त होते. साधा सोपा झेल होता. कॅशेस बिन द मॅशेस क्रिकेटचा गोल्डन रूल्स आणि त्या अनुषंगाने इथे मात्र हा झेल ड्रॉप झाला. जीवनदान. ओ क्या बात आहे. शॉर्ट टर्म पूल केलाय. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. चेंडू फरार होतोय सीमारेषा पार. आणखी एक दर्जेदार चौकार. एक्झिक्यूट केला त्याच्यावरती हा दमदार चौकार. चौकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 10 या आकड्यावरती. 10 धाबा धावफलकावरती. चांगली दमदार सुरुवात पाहायला मिळते मधाच्या आतमध्ये. हो आणखी एक इनफिल्डच्या डोक्यावरून उडवला. क्षेत्ररक्षक दूरवरून येतात परंतु त्यांच्या वाक्याच्या दूर. अंतिम मोमेंटला चेंडूला गॅदर करतील तत्पूर्वी या 2 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. असं कोंढेरी गावचे नरेशजी गायकर असतील, जितू केणे असतील. विनंती असेल या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत असेल. या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. ओ क्या बात आहे. घुटना टेक और स्ट्रोक देख परंतु नशिबाची साथ आता मात्र प्राप्त होत नाहीये. डाऊन द बॉल फिल्डर आणि झटका क्रमांक पहिला फलंदाजी करत असताना जय बोरप्यादेव क्रिकेट संघ अंबिवलीला फलंदाज रोहित होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आता सुमित जाधवला आपण पाहतोय. श्री स्वामी समर्थ ऑटोमोबाईल्सचे सर्वात ओनर आहेत. कार्सचे होलसेलर ओनर आहेत आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र आज बॅटर आता मात्र मधाच्या आतमध्ये ते देखील पाहायला मिळतील. धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस 12 धावा आणि या तदनंतरचा गोलंदाजी ट्रॅकवरती प्रसादला आपण पाहतोय. हो इथे मात्र ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. गावदेवी रुंदे आणि चिंचवली संघ आपण रिपोर्टिंग करा. जर आपला कॅप्टन जर टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये नसेल तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. या गोष्टीची नोंद घ्या. गावदेवी रुंदे आणि चिंचवली दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी या. यस चिंचवली संघ देखील सज्ज होतोय. ओ आडवा पाटणे ऑन साईडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आणि चेंडू एका टप्प्यानं सीमारेषा पार. धमाकेदार चौकार.
आज चौकार येतो आणि चौकारनं धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 17 या आकड्यावरती. चांगली दमदार सुरुवात आता मात्र यशच्या बॅटमधून हा चौकार आला. मागच्या षटकामध्ये विचार केला तर कॅच ड्रॉप देखील झाला होता. हो, आणखी एक डॉट बॉल, क्या बात आहे. चौकार आला, तदनंतर मात्र कमालीचा चेंडू बदलशा आतमध्ये प्रसादच्या माध्यमातून. आज इन ॲक्शनमध्ये आमचे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. आमचे शैलेश दादा ॲज अ कोच काम करतात, सध्या पाहणी करतायत, कारण की संघ आता मधाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करतोय. हो, बाकफुटला जाऊन स्लाइस करण्याचा प्रयत्न होता, बाक टू बाक दुसरा चेंडू डॉट. विचार केला खेळपट्टीचा तर प्रसन्न ही खेळपट्टी गोलंदाजांसाठी आत्तापर्यंत तरी हवी ठरल्या, कारण की ज्या वेळेस बॅटर मधाच्या आतमध्ये गेले त्यावेळेस त्यांना थोडासा संघर्ष करावा लागला. आतापर्यंत विचार केला तर धावसंख्येचा विचार केला, चौकारला त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट आले आणि धाबा धावफलकावरती 17 धाबा आहेत. 17 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. थोडासा स्ट्रगल आणि आता मात्र उष्णता देखील तितकीच दाट मधाच्या आतमध्ये जाणवायला लागलाय. चिंचवली संघ देखील सज्ज असेल. रुंदी संघ आपण देखील रिपोर्टिंग करा. हो, इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत आणि तत्पूर्वी ही एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मधीन धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. हो, इथे मात्र चांगला चेंडू मधाच्या आतमध्ये फिश केला, हा चेंडू देखील येतोय डॉट. चांगली गोलंदाजी राहिल्या प्रसादच्या माध्यमातून, एक चौकार वगळता उर्वरित चेंडू अॅक्युरेट लाईन आणि लेंथ वरती आदळलेत. अप्रतिम दर्जेदारी स्पर्धा आपण पाहतोय आणि आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस. आमचे आनंददादा पाटील देखील मासा आनंद घेतात, शैलेश दादा देखील आहेत. दो इथे मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव धावफलकावरती जोडली जाईल, एका धावेच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 19 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 19. प्रसन्न आता मात्र आमच्या संभे जॉईन झालेत, ऑल इन वनची भूमिका साकारत आहेत. सध्या तरी काही दिवस काही महिने क्रिकेटपासून थोडेसे दूर आहेत, परंतु पुण्याच्या या स्पर्धेच्या माध्यमातून ते देखील जॉईन झालेत. सेंच्युरीचे आता ते नक्कीच कर्मचारी आहेत, त्याची पूर्ण जबाबदारी ते देखील स्वीकारत आहेत. त्याला देखील शुभेच्छा देऊयात आपण आणि जाऊयात मागच्या दिशेनं. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज धनंजय. ओ, फुल टॉस चेंडू होता त्याच्यावरती, मोठा प्रहार जरूर करण्याचा प्रयत्न झाला होता सुमितचा. एक धाव कंप्लीट. ओ, इथे मात्र मी तर म्हणेन कॉलिंग चुकीची ठरली दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून आणि फलंदाज धावबादच्या स्वरूपाने सुमित होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. क्या बात आहे, चांगलं संगीत आतापर्यंत पाहायला मिळतंय आणि दरम्यान विकेटची प्राप्ती झाली. या धावफलकावरती आपण पाहिली तर 20 नवीन बॅटर बदलच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती ऋषीला आपण पाहतोय. हो, हा चेंडू सोडून दिला ऑफस्टिकच्या बाहेर, पंचांचा वाईटचा इशारा. ऋषी आणि आता मात्र यशला चांगली कामगिरी करावी. सुरुवात दमदार झाली आहे.
21 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. इथून मात्र कमबॅक करावा लागेल. वाडवा पाटणा ऑन साइडला क्या बात आहे. जे क्षेत्ररक्षणाचं जाळं विणलं होतं त्या जाळ्यामध्ये आता मात्र ऋषीला अडकवलं. ऋषी 0वरती बाद. विकेटची प्राप्ती झाली 0वरती. आता मात्र निराश पावलांनी ऋषी डगाऊटच्या आश्रयाला नवीन बॅटर बदलच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती केतन सज्ज होतोय. रायझिंग अँड सबरायझिंग चांगली या ठिकाणी मात्र गोलंदाजी पाहायला मिळतोय. होम ग्राउंडवरती आज जय बोरपादेव क्रिकेट संघ आंबिवली मैदानाच्या आतमध्ये फाईट करतो. त्यांच्या अगेन्स्ट जय हनुमान वसत संघ टॉस जिंकला. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्धार केला आणि इथे मात्र चांगली दमदार फलंदाजी झाली. परंतु विकेट्स देखील तितकेच आपल्याला पाहायला मिळाले. निराशजनक पावलांनी डगआउटच्या आशाला गेले. त्यामध्ये सुमितची रनआउटची विकेट्स असेल, त्याबरोबर ऋषीची विकेट्स असेल आणि रोहितने देखील चांगला फ्लाइंग स्टार्ट करून दिला होता. 2 चौकार त्याच्या बॅटमधून देखील आले होते. धावसंख्या धावफलकावरती 22 धावा. आणि या यशसाठी षटकारांच्या हॅट्रिकसाठी आमचे शैलेश दादा पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज लावण्यात आलाय. शॉर्ट टर्म पुल केलाय, परंतु स्क्वेअर लेगला घोषांकित क्षेत्र आहे. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होता आणि ही एकच धाव धावफलकावरती जोडलीच आहे. डिक्लेअरच्या स्वरूपाने एका धावेच्या मध्ये धावसंख्या धावफलक 23. विवेक देखील आमच्या समवेत जोडलेत. काल ते अनुपस्थित होते. काल त्यांचा दौरा होता. आय थिंक सो यस, एक्झाम चालू आहे. क्या बात आहे. लास्ट इयर एक्झामिनेशन चालू आहे, त्यांना देखील शुभेच्छा देऊयात. आणि इथे मात्र एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. आता मात्र व्यवस्थित कॉलिंग होती केतनशी आणि यशशी. या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील आणि अशा पद्धतीने या ठिकाणी मात्र षटक समाप्तीचा इशारा पंचांच्या माध्यमातून. आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 25 धावा. जर ड्रिंक्स हवे असेल तर आपण कॉल करू शकता अथवा माश ऑन ठेवायच्या. यस डीजे. माश लावून होते आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज जरूर आहे षटकारांच्या हॅट्रिकसाठी शैलेश पाटील यांच्याकडून, खास करून यशसाठी. आणि आता मात्र गोलंदाज प्रसाद पुणेशच्या गोलंदाजी ट्रॅकवरती. चांगला तेज तरा स्ट्रोक पाहायला मिळतो आहे, परंतु लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक असतील आणि तत्पूर्वी एकच धाव धावफलकावरती जोडलीच आहे. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. दमदार सुरुवात जरूर झाल्या आंबिवली संघाची, परंतु विकेट्स देखील झाल्यात. आणि विचार केला तर 50 पासून जर धावसंख्या पुढे गेली तर एक फायटिंग स्कोर मानला जाईल. चांगला खेळ अपेक्षित असेल दोन्ही संघांच्या माध्यमातून देखील. या ठिकाणी मात्र थैस सरार चेंडू देखील पाहायला मिळाला. मागील मॅच आपण पाहिली साई एकविरा मोहिली त्यांच्या अगेन्स्ट कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरी. काही खेळाडू दोन्ही संघांचे अनुपस्थित होते आणि मी तर म्हणेन की 90 खेळाडू घेऊन मोहिली संघ मधाच्या आतमध्ये उतरला होता. खरं तर ज्या ज्या वेळेस आपण एखाद्या क्रीडांगणावरती एखाद्या स्पर्धेमध्ये नाव निश्चित करतोय, खेळाडूंनी उपस्थित राहणं गरजेचं आहे. हे मी आधी देखील चांगलं होतं. दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू जाईल सीमारेषा पार. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ मॅक्झिमम बिग हिट षटकार.
कामगिरी आता मात्र यशसाठी कॅश प्राइज ऑन असेल. एक षटकार जरूर आलाय. हो आणखी एक फटका देखना परंतु मिस्टामिक स्ट्रोक डाऊन डिट बॉल. एसटी रक्षक हो क्या बात आहे. सेकंड अटेम्प्ट मध्ये इथे मात्र झेल टिपला एसटी रक्षक अजयने आणि इथे फलंदाज यशची खेळी संपुष्टात. यश बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर आता मात्र मैदानात मध्ये अक्षय चौधरी आणि अक्षयसाठी आता मात्र थोडासा रेशो कमी आहे. दोनच षटकार मारले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज शैलेश दादा पाटील यांच्याकडून. हो क्या बात आहे. तेज सरा चेंडू होता डाऊन दी ग्राउंड. या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक असतील. एक धाव कंप्लीट. मिसफील्ड नजरअटी दुर्घटना घटी आणि सिंगलला लगेचच डबल मध्ये परावर्तित केलं आणि या दोन धाबा धाव फलकावरती जोडल्या गेत आहेत. अक्षय चौधरीला आपण पाहतोय थोडासा संघर्ष करतोय खरं तर क्रिकेटमध्ये देखील आणि आपल्या संसारिक जीवनामध्ये देखील. कारण की यंदा कर्तव्य थोडंसं सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे. प्रसन्न देखील आमच्या आज नक्कीच उपस्थित आहेत. मजा घेतील ते देखील. दरम्यान इथे नक्की षटक समाप्तीचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त आणि 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 35 35 धावा. यस जे डीजे मास्टर आमच्या आज नवीन आहे परंतु चांगले संगीत. ओ फटका इथे फसला. मिस्टामिक स्ट्रोक आहे. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक हो झेल ड्रॉप आणि आता मात्र 2 धावा घेण्याचा मनसुबा आखला आणि 2 धावा देखील अत्यंत वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. असं बॅटर केतनला आपण पाहतोय आणि केतनला देखील 2 षटकारांसाठी शैलेश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल आणि गोळू यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल एक षटकारासाठी. एक षटकार मारला तरी 500 रुपयाचा कॅश प्राइज. क्या बात आहे. हो इथे मात्र लेग स्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. आमच्या अमोल सर असतील जॉईन झाले ते देखील. काल त्यांच्या संघानं अक्षरशः दिवस गाजवला. क्वालिफाय देखील झाले ना आज लगेचच पंचांची भूमिका साकारल्या कारण की त्यांनी काल खेळपट्टीस तंतोतंत आपण पाहिलं तर अभ्यास केला आणि आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहतो. आणि नक्कीच स्क्वेअर लक्ष पंचा प्रवीणजी विषय यंग टॅलेंटेड डॅशिंग पर्सनॅलिटी असणारे आमचे पंच आहेत. कल्याण ग्रामीणचे नामवंत पंच आहेत आणि तितकेच चांगले खेळाडू आणि तितकेच चांगलं मित्र देखील आहेत. तो इथे मात्र चांगला तेज तरा चेंडू होता. त्याच्यावरती आडव्या बॅटने ऑनसाइडला खेळण्याचा मनसुबा आखला होता परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही आहे. एक धाव फलकावरती जोडली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल 39 39 धावा आणि आता मात्र उर्वरित 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि स्ट्राईक एंडला आज बॅटर अक्षय चौधरी असेल. इथून मात्र लगेच 50+ धावा जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. हो हा चेंडू पर्यंत थोडासा खाली राहिला होता. पाहावं लागेल काय घडलंय. पंचांचा वाईटचा इशारा. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू होता आणि खऱ्या अर्थानं नक्कीच जो गोलंदाज इथे यशस्वी ठरला त्या गोलंदाजांना नक्कीच पुढील मॅचमध्ये थोडेसे वेगळं लय सापडेल यात मात्र शंका नाही कारण की खेळपट्टी तंतोतंत गोलंदाजांना फार उपयोगी ठरले कालच्या दिवसापासून आपण पाहतोय. हो इथे मात्र चांगला चेंडू आहे परंतु क्षेत्ररक्षक असतील. मिड ऑफला धावबाची संधी आणि पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या ॲज अ बॅटर अक्षय चौधरी पोहोचले देखील. एक चिकी सिंगल धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 41 41 धावा. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. येणारे 3 चेंडू हे निर्णायक असतील.
3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चांगली कामगिरी आतापर्यंत राहिली आहे दोन्ही संघांच्या माध्यमातून. चांगला खेळ एकंदरीत राहिला. आता मात्र नक्कीच मोठे फटके मारावे लागतील केतनला आणि अक्षयला देखील. हो क्या बात आहे, लेन खेचली होती गोलंदाजाने आणि त्याच्यावरती हा डॉट बॉल 1 फॉर दी ओव्हरचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. आणि तत्पूर्वी आता मात्र 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूवरती एखादा तरी मोठा फटका मारावा लागेल आंबिवली संघाच्या आज बॅटर केतनला, कारण की धावसंख्या तशी पाहायला मिळत नाहीये. हो विकेट करण्याचा प्रयत्न होता आडव्या बॅटने ऑन साईडला, परंतु पुनश्च या ठिकाणी मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल आणि अशा पद्धतीने नक्कीच चांगली धावसंख्या बिल्डअप केली जाते. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकातील, या इनिंग मधील अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अंतिम चेंडू मात्र आतमध्ये फेकला जाईल. हो इथं मात्र बॅकफुटला गेले, स्लाइस केलाय, चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन आहे, चेस फार मोठे आहे क्षेत्ररक्षकासाठी आणि नक्कीच डीप पॉइंटला बऱ्याच वेळाने क्षेत्ररक्षक पोहोचले आणि तत्पूर्वी धावा धावफलकावरती जोडल्या जातील. पाहावं लागेल किती धावा असतील. हो इथे मात्र तब्बल धावा या ठिकाणी मात्र 4 धावा पळून काढल्यात. क्षेत्ररक्षकाने जीवाची बाजी लावून अडवला देखील होता चेंडू, परंतु या 4 धावा आणि या इनिंगचा या ठिकाणी मात्र समाप्ती होते आणि 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 46 आणि आता मात्र जिंकण्यासाठी 47 धावांची आवश्यकता असेल, ती म्हणजेच वसत संघाला. नरेशजी पाटील आणि पप्पूजी पाटील यांचं आगमन झालं. या वेलकम, आपलं देखील सरशार्दिक स्वागत असेल. व्यासपीठावरती विराजमान व्हा. येस दोन्ही संघाचे संघनायक उभे असतील, परंतु नेक्स्ट मॅच लावायची की नाही या अक्षय या दोन्ही संघाचे संघनायक सज्ज आहेत. नेक्स्ट मॅच त्यांची असेल की विनिंग आपण आधीच सांगायचं, कारण की दोन्ही संघ उपस्थित आहेत. विनिंग खेळायचे आहे का आयोजक आमच्यापर्यंत सांगतात, ही माहिती पोहोचवत आहेत. दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. अक्षय आपण लगेचच निर्णय घ्या. टॉस साठी ते दोन्ही आलेले आहेत. टॉस करूयात आपण, दोन्ही संघादरम्यान टॉस करूयात. चला आयोजक संघ इन ऍक्शन मध्ये आणि विनंती असेल सन्माननीय अनंतदादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. या मुख्य मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. जाऊया आजच्या तिसऱ्या मॅचच्या दिशेला, जिथे एकीकडे संघ चिंचवली, दुसरीकडे संघ रुंदे. आमचे मित्र अजिंक्य असतील, त्या समेत अभि, टगल्या, पंकज इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सामना 5 ओव्हरचा आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील मॅचसाठी. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करतोय. 5 ओव्हरची मॅच कॉल असेल. चिंचवली संघाचा जय मसोबा स्पोर्ट्स चिंचवली संघाचा कॉल, छापा असा कॉल आणि पडला आहे. छापा म्हणजे टॉस जिंकला आहे चिंचवली संघाने. विनंती असेल मान्यवरांना आपण असं नसतं व्हायचं आहे मुख्य मंचावरती. सामना जिंकण्यासाठी सर्वात महत्त्वाचा असतो टॉस, आणि टॉस तुम्ही जिंकला आहे. टॉस जिंकल्यानंतर डिसिजन बॉल फर्स्ट फिल्डिंग करायचा निर्णय घ्याल. समोर एक बलाढ्य संघ रुंदेचा विचार केला तर रुंदेमध्ये चांगले दमखम बॅटर आहेत. समोर बॅटर इतके दमखम असताना किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. तो संघ देखील फॉर्ममध्ये, तुमचा संघ देखील फॉर्ममध्ये. या हंगामामध्ये तुमची भिडत झाली आहे का, आणि भिडत झाली तर कुठला संघ कुठल्या संघावरती भारी पडला आहे? मॅच तर झाली नाही तशी, पण आमचे मॅच चालूच असतात त्यांची आमची. काय सांगाल आयोजकांच्या भूमिकेमध्ये तुम्ही देखील असता या संपूर्ण आयोजनाबद्दल? आयोजन खूप छान आहे, दरवर्षी आयोजन खूप छान असतो.
मॅचसाठी शुभेच्छा असतील. आपण रुंदे टीमच्या कॅप्टनकडे येणार आहोत. दादा टॉस हारला, टॉस जिंकलास तर डिसिजन काय होतं? नाही, फिल्डिंगच घ्यायचं होतं आम्हाला पण काय नाही. मनाविरुद्ध बॅटिंग करावी लागते. समोर एक चिंचवलीसारखा दादा संघ आहे. तुमच्याकडे देखील दमखम असणारे बॅटर आहेत. किती धावांपर्यंत एक मजाल गाठायची असेल? कारण पाहिलं गेलं तर मागे बाउंड्रीज नाही आहेत. आपल्याला स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअरच्या पुढेच खेळायचं आहे. त्यासमवेत तुमच्याकडे अजिंक्यसारखा एक नामवंत खेळाडू आहे, समीर असतील, त्यांच्यासमवेत भरपूर सारे बॅटर आहेत. काय म्हणाल, किती धावांपर्यंत पोहोचायचं एक मनसुबा असेल? 40 ते 45 धावांपर्यंत. 5 ओव्हरमध्ये 40 ते 45 धावा हे इनफ वाटतात? 4 ओव्हरच सामना आहे ना? 5 ओव्हर आहेत, 5 ओव्हरची मॅच आहे. 50 ते 60. येस. तर एक जबरदस्त प्रश्न तुम्हाला विचारतो की ही स्पर्धा लाख मोलाची आहे. या आयोजनाबद्दल आम्हाला नक्की ऐकायला आवडेल. नाही, खूप सुंदर आयोजन आहे. मॅचसाठी शुभेच्छा असतील. प्रेझेंटेशन बॉक्समधून न्यूज येते. टॉस जिंकला जय मसोबा क्रिकेट संघ. चिंचवली संघाने फिल्डिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले गावदेवी स्पोर्ट्स रुंदे या संघाला. थँक्यू सो मच. कल्याण ग्रामीणचा एक दमदार आवाज व्हॉइस ऑफ वरप प्रसन्न चव्हाण सरांना ऐकूयात खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेला. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. पहिला बॉल फक्त दिशा दाखवली. बॉल बॅकड्रॉप पाहायला मिळाली. फ्रंट फुट डिफेन्स जबरदस्त आपल्याला स्ट्रोक पाहायला मिळाला. संपूर्णपणाने अजिंक्य, आपण जिथे कुठे असेल विनंती असेल अजिंक्य, आपण लवकरात लवकर आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. अजिंक्य असतील, पंकज असतील, या समवेत अभि इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आमचे अगदी जवळचे मित्र आहेत हे तिन्ही त्रिमूर्ती. जबरदस्त खेळाडू आहेत आणि आज देखील इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. यावेळेस फक्त दिशा दिखावली. पॉइंट क्षेत्रामध्ये VVS लक्ष्मण गुंडप्पा विश्वनाथ स्टाईलमध्ये स्ट्राईक करत असताना बॉलला पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. कटचा देखना स्ट्रोक. नजाकत बरा चौकार. नजाकत बरा 4 पाहायला मिळेल. फलंदाज परेशच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती डॉट, दुसऱ्या बॉलवरती आला चौकार. शैलेश दादा पाटील साहेब, कुमार दादा पाटील साहेब, अक्षय शेठ चौधरी साहेब, ऋषी शेठ चौधरी साहेब, हेमंत शेठ चौधरी, जितेश शेठ पाटील, केतन शेठ चौधरी साहेब, रोहित शेठ मगर, भावेश शेठ पाटील, सुमित शेठ जाधव, सचिन शेठ पाटील, यश शेठ पाटील, चिराग शेठ चौधरी, DJ सुमित, विवेक पाटील, स्वस्तिक भंडारी, गौरव शेठ पाटील, प्रितेश दादा चौधरी, मयूर शेठ शिळके, मनीष शेठ चौधरी. या सर्वांची अथक मेहनत, अथक परिश्रम या संपूर्ण स्पर्धेसाठी या सर्वांचं नामोल्लेख करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि सर्व दानशूरदात्यांचा देखील मी नामोल्लेख करेल ज्या दानशूरदात्यांनी या स्पर्धेसाठी आपल्याला सौजन्य केलं. असं पहिलं, दुसरं, तिसरं आणि चतुर्थ क्रमांकाचं चषक आपल्याला अनंता शेठ पाटील, दशरथदादा पाटील साहेबांनी सौजन्य केलं आहे. त्यांचा आपण आभार व्यक्त करू. सन्मान चिन्ह आकाशदादा पाटील साहेबांनी सौजन्य केलं आहे, त्यांचा आभार व्यक्त करू. सामनावीर सागरदादा पाटील आणि रोशनदादा चौधरी यांनी आपल्याला सौजन्य केले, त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करू. यावेळेस चेंडू स्लॉट मध्ये होता. डिपॉझिट केले पार्किंग प्लॉट मध्ये. डाऊन द ग्राउंड, ओव्हर द बॉलर हेड, मिडॉनच्या डोक्यावरून लॉंग ऑन ला क्लिअर करत A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. षटकार अगदी चेंडू स्लॉट मध्ये होता. डिपॉझिट केले पार्किंग प्लॉट मध्ये. इट्स ह्यूज अँड आउट ऑफ द पार्क षटकार. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल 11 या आकड्यावरती. 11 ऑन द बोर्ड. अगदी हे हप्ता जर पाहिलं तर या हप्त्यामध्ये इतका शेड्यूल बिझी असतो ना, जवळपास आता पुढील 2 ते 3 हप्ते क्रिकेटच्या इतके सारे टुर्नामेंट्स होणार आहेत. मात्र त्यानंतर उन्हाचा अभाव पडेल, त्यामुळे टुर्नामेंट्स थोड्याशा कमी पाहायला मिळतील. आज आम्हाला 7 ते 8 कॉल आहेत. आमचे तेजूभाईंना देखील 6 ते 7 कॉल आहेत. 4 ठिकाणी ते करतायत आणि 4 ते 5 ठिकाणी रिजेक्ट केलं आहे, कारण सेटअप त्यांचे बिझी आहेत. मात्र हेच ते वेळ असतं ज्यावेळी आपण क्रिकेट जास्त पाहतो. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल 11 या आकड्यावरती. 11 ऑन द बोर्ड. ही मॅच कंप्लीट झाल्यानंतर सायंकाळच्या सत्रामध्ये अंबरनाथ, रात्रीच्या सत्रामध्ये बदलापूर असे 3 ठिकाणी आज समालोचन करायचे. त्यामुळे क्रिकेट हा भरघोस प्रमाणामध्ये खेळलं जातं. ओव्हरआर्म क्रिकेट असो, अंडरआर्म क्रिकेट, डे फॉर्मॅट, नाईट फॉर्मॅट. जन आणि फेब महिन्यामध्ये आपल्याला सातत्याने क्रिकेटचं रणकुंभ पाहायला मिळतो.
एक तो प्रयाग तिथे महाकुंभ आणि एक आपला हा महाराष्ट्र आणि त्यामध्ये ठाणे जिल्हा तिथे क्रिकेटचा कुंभ आपल्याला पाहायला मिळतं. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल पुढे सरसावेल. एक्स्ट्रा धावफलकावरती 8 टीमची टोटल धावफलकावरती 12 या आकड्यावरती. फुकट ते पौष्टिक आम्ही सातत्याने उल्लेख करतो. मुक्त का चंदन घिसमेरे नंदन हिंदीमध्ये वाक्य आहे, हिंदीमध्ये मुहावरा आहे आणि अगदी तेच पाहायला मिळेल. एक्स्ट्राची धावफलकावरती 8 टीमची टोटल धावफलकावरती 12 या आकड्यावरती. चेंडूंचा विचार केला चेंडू झाले 4. ऋषीच्या मार्फत पहिलं षटक थोडंसं मागडं जरूर ठरलंय. यावेळेस बॅटची एज थर्डमॅन क्षेत्रामध्ये फिल्डर असतील. सिंगल कंप्लीट, थोडेसे फंबल होत आहेत, स्कीड होतील थोडंसं, मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावरती. आमचे शैलेशदादा पाटील साहेब सकाळच्या सत्रापासून मेहनत, त्या समवेत कुमारदादा पाटील साहेब आहेत, अक्षयदादा चौधरी साहेब, ऋषीदादा चौधरी साहेब, हेमंतदादा चौधरी साहेब, जितेशदादा पाटील साहेब, केतनदादा चौधरी साहेब, रोहितदादा मगर, भावेशदादा पाटील साहेब, सुमितदादा जाधव साहेब, सचिनदादा पाटील साहेब, तसेच यशदादा पाटील साहेब, चिरागदादा चौधरी, डीजे सुमित, विवेकदादा पाटील, स्वस्तिकदादा भंडारी, गौरवदादा पाटील, प्रितेशदादा चौधरी, मयूरदादा शेळके, मनीष शेठ चौधरी, या सर्वांची अथक मेहनत अथक परिश्रम या संपूर्ण स्पर्धेसाठी आहे. त्यांचं आपण विशेष कौतुक करू. जे कमी तिथे आम्ही या समीकरणाला जागणारे सर्व आयोजक आहेत. ऑन साइडला फटका लाजवाब, घुटना टेक और सिक्सर देख, बॉलला पाठवून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. A1 क्वालिटीचा वसत गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. पहिल्या षटकाच्या अखेरीस फलक आपल्याला पाहायला मिळेल 19 या आकड्यावरती. 19 ऑन द बोर्ड. 19 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं समाप्तीच्या दिशेला आणि समाप्तीच्या नंतर धावफलक 19 या आकड्यावरती. काय सुरुवात झाली आहे मैदानावरती, ज्या सुरुवातीची नितांत गरज होती ती सुरुवात मैदानावरती करून दिली आहे. बॅटिंग करत असताना टीम आंबिवली संघाविरुद्ध वसत संघाने मैदानावरती जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. परेश आणि केतनच्या मार्फत. केतनच्या बॅटमधून एक षटकार आला, परेशच्या बॅटमधून एक चौकार, एक षटकार आतापर्यंत लगावला गेलाय. आतापर्यंत 4 बॉलमध्ये 11 धावा परेशच्या बॅटमधून. दुसरीकडे केतनच्या मार्फत 2 बॉलमध्ये 7 धावा बनवल्या गेल्यात. चिंचोली संघ उपस्थित आहे. चिंचोली संघाचं आपण करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. इन ॲक्शन मध्ये पुढील मॅच आपल्याला सर्व खेळाडू पाहायला मिळतील. गावदेवी रुंदे विपक्ष जय मसोबा क्रिकेट संघ चिंचोली अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे एक जबरदस्त लढत होईल या ती मात्र शंका नाही आहे. रुंदे संघाचा विचार केला तर रुंदे संघ सध्याच्या हंगामामध्ये अगदी रेड हॉट फॉर्म मध्ये. या संघाकडे अजिंक्य सारखा खेळाडू आहे. अजिंक्य एक जबरदस्त खेळाडू. आमचे अगदी जवळचे मित्र अभि देखील इन ॲक्शन मध्ये असतील. डावकुऱ्याताचे एक जबरदस्त गोलंदाज अजिंक्य चौधरी. आपण जिथे कुठे असाल आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. एकोणावीस धावा फलकावरती आहेत. 24 बॉल विजयासाठी 28 धावांची आवश्यकता राहील. बॅटिंग करत असताना टीम जय हनुमान क्रिकेट संघ वसत संघाला पहिली मॅच लो स्कोरिंग एन्काउंटर पाहायला मिळाला. दुसऱ्या मॅच मध्ये देखील लो स्कोरिंग एन्काउंटर आहे. मात्र ज्या प्रकारची बॅटिंग परेश आणि केतन करतोय ते कौतुकास्पद आहे. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. फुलटॉस बॉल कव्हरच्या दिशेला ड्राइव्ह केलाय. मुंबईची मरीन ड्राइव्ह आणि त्यापेक्षा कडक अशी बॅटर केतनची. ही जबरदस्त कव्हर ड्राइव्ह बॉलला पाठवून दिले डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्राऑर्डिनरी स्ट्रोक बाय बॅटर केतन. बॉल सीमारेषा पलीकडे चौकार. चिरागच्या विरोधामध्ये पहिल्या बॉलवरती आपले इरादे स्पष्ट केलेत आणि पहिल्या बॉलवरती एक तंत्रशुद्ध फटका टेक्निकल स्ट्रोक पाहायला मिळाला. चौकारासाठी धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा 23 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. आता लेस दॅन रनअप बॉल इक्वेशन, कारण 23 बॉल आणि मला वाटते 24 धावांची आवश्यकता आहे. खोलटप्प्याचा बॉल यू मिस आय हिट. विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला मैदानावरती बसत असताना ईट का जवाब पत्थर से टीट फॉर टॅट. जस्यास तसं उत्तर. ऍक्शन वरती रिॲक्शन, वार वरती पलटवार. चौकाराला क्विक रिक्लाय देत असताना क्रिकेटचा सी फॉर कंट्रोल दाखवून सी फॉर कमबॅक करत असताना केतनचा बळी घेतला इथे. विकेटचं पतन, पहिला धक्का.
खोलवर टप्प्याचा बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर कमिट केला स्वतःला. प्री डिटरमाइंड स्ट्रोक खेळायचा प्रयत्न जरूर होता आणि त्या प्रयत्नामध्ये बॅटर फसला आणि विकेटचं पतन झालं. धक्का क्रमांक पहिला. 23 या आकड्यावरती मात्र स्मॉल बट इफेक्टिव्ह इनिंग खेळून मैदानाच्या बाहेर केतन जातील. न्यू बॅटर मैदानावरती एंटर करतील. एनॅट नंबर 3. तिसऱ्या क्रमांकावरती स्वप्नील. पाहूया आता स्वप्नीलच्या मार्फत कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. एक चौकार एक षटकार फलंदाज केतनच्या मार्फत आला. 11 धावेंची त्याने स्मॉल बट इफेक्टिव्ह इनिंग खेळली साकारली. आणि परेश आणि स्वप्नील असे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळत आहेत. आघाडीचा एक फलंदाज केतन बाद झाल्यानंतर आता मधल्या फळीला सुरुवात झाली जिथे स्वप्नील पाहायला मिळतील. पाहूया स्वप्नीलच्या मार्फत कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. अंबिली विपक्ष वसत अशी लढत पाहायला मिळते. जो संघ जिंकेल दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होणारा दुसरा संघ आपल्याला मिळून जाईल. पहिला संघ कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी आमचे विशू सर आणि त्यांचा संघ कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी हा इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ज्याप्रमाणे सरांनी उल्लेख केला की क्रिकेटपासून थोडंसं दूर आहे कारण नोकरी देखील तितकीच महत्त्वाची असते. आम्ही नेहमी सातत्याने उल्लेख करतो की क्रिकेट खेळून नोकरी करू नका, नोकरी करून क्रिकेट खेळा. कारण आजकाल जर पाहिलं गेलं भरपूर क्रिकेट खेळलं जातं आता त्यासाठी 2 ते 3 महिने नोकरीवरती सुट्टी घेतात. आता तसं करू नका. स्वतःच्या घरी आई वडील असतात, ज्यांचं लग्न झालं संसार असतो, तर त्यामुळे नोकरी धंद्यावरती पहिला फोकस करा मग क्रिकेटच्या दिशेला वळा. फलक आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावरती. कॅच देखील ड्रॉप झाली. म्हणजे झालं कसं माहिती आहे का, भंडाऱ्याला गेले, आत गेले, जेवण संपलं, बाहेर आले, चप्पल चोरीला गेली. म्हणजे कॅच तर सुटली त्यासोबत एक धाव देखील बहाल झाली. धावफलक पाहायला मिळेल 24 या आकड्यावरती. यावेळेस डॉट बॉल आहे. जसे डॉट बॉल येत आहेत तशा टाळ्या वाजत आहेत. ज्याप्रमाणे सोन्याचा भाव वाढत चाललाय डॉट बॉलचा देखील भाव वाढत चाललाय आणि मैदानावरती एक एक डॉट बॉल प्रेशर जरूर क्रिएट करेल. कारण म्हटलं जातं बून बून से घागर भरताय आणि मैदानावरती जर कमबॅक करायचं असेल तर अशा छोट्या छोट्या कमबॅकची नितांत अपेक्षा आहे आणि गरज देखील आहे. स्विच हिट, विकेट. फलंदाज बाद होतील. गडी गमावलाय. बॅटिंग करत असताना टीम जय हनुमान क्रिकेट संघ वसतने दुसरा फलंदाज परेश खेळी समाप्त. परेश बॅक टू दी पवेलियन. स्विच हिट अटेम्प्ट असतो, दुधारी तलवार असते. क्रिकेटचा जो पुस्तक आहे क्रिकेटची मॅन्युअल त्यावरती रिव्हर्स स्विच हिट असा फटकाच नाही आहे मात्र तो एजाज केला गेला. केविन पीटरसन इंग्लंडचे एक अप्रतिम खेळाडू होते त्यांच्यामार्फत तो फटका एक्झिक्यूट करण्यात आला. धावफलक पाहायला मिळेल 24 या आकड्यावरती. 24 ऑन द बोर्ड. 24 धावा फलकावरती येत आणि शेवटचा बॉल आहे. ज्याप्रमाणे मी म्हणेल कमबॅक झालंय टीम अंबिवली संघाचा. त्यांनी देखील सांगितलं की गाव आमचा, नाव आमचा, वाडा आमचा, राडा आमचा. रोशनदादा चौधरी साहेबांच्या वतीने सुवर्ण संधी असेल ती म्हणजेच गोलंदाज चिरागसाठी अजून एक विकेट घेतलं तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी होईल या बॉलवर. जबरदस्त बॉल. क्विकरवर मात्र डॉट बॉल. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. चिरागच्या मार्फत हे षटक जबरदस्त राहिलं. पहिल्या बॉलवरती चौकाराला मात्र त्यानंतर 5 बॉलमध्ये एकच धाव खर्च केली. 2 महत्वाचे विकेट, 2 षटकांचा खेळ समाप्त. धावफलक 24 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. विजयाचं समीकरण 18 बॉल. 18 बॉलमध्ये 23 धाब्यांची आवश्यकता आहे. स्वप्नील अजय 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकावरती पहिला आणि दुसरा फलंदाज बाद झाल्यानंतर. चला थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं राहणार आहे. वेळ वाचवणं देखील तितकंच महत्वाचं आहे. आयोजकाच्या भूमिकेमध्ये मला वाटते 20 ते 25 जण आहेत. त्यांना तुम्ही म्हणाल की तुम्ही आम्हाला पार्टी द्या ते देऊ शकतात मात्र तुम्हाला वेळ देऊ शकत नाही. सायंकाळच्या सत्रामध्ये वेळ वाचवणं फार गरजेचं असतं. सूर्य कोणासाठी थांबत नसतो. आपण देखील कोणासाठी थांबायचं नाही. एक सेमीफायनलची मॅच देखील आपल्याला कव्हर करायची आहे. सो बी फास्ट अँड बी फ्युरियस. टाइम इज मनी इन मनी इज इम्पॉर्टंट. वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. आम्ही सातत्याने उल्लेख करतो. अजिंक्य या आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे.
आई गावदेवी क्रिकेट संघ रुंदे आणि तो संघ फाईट करेल चिंचवली या संघासोबत. चला थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं राहणार आहे. 2 षटकाच्या अखेरीस धावफलक 24 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 18 बॉल 23 धावांची आवश्यकता. हे विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. आई गावदेवी क्रिकेट संघ रुंदे विपक्ष जय मसोबा क्रिकेट संघ चिंचवली अशी पुढील लढत आपल्याला पाहायला मिळतीये. टॉस जिंकलाय टीम चिंचवली संघाने. डिसिजन त्यांचा फिल्डिंगचा, तर बॅटिंगसाठी आई गावदेवी क्रिकेट संघ रुंदे या संघाला इन्व्हाइट केलंय. आजकाल मुली जेवढा भाव खात नाही, आमचा अजिंक्य तेवढा भाव खातोय. अजिंक्य काय मोठा प्लेअर आहे बाबा, त्याला काय बोलणार आपण. अगदी मन मिळावं व्यक्तिमत्व आहे. ज्या वेळेस टिटवाळ्याला आम्ही कधीही जातो त्यावेळेस अजिंक्यचा नेहमी कॉल असतो. अजिंक्य असतील, अभि असतील, पंकज डगल्या, की भाऊ तू आमच्याकडे येत नाही, आता मोठा झाला. त्यांना काय सांगू, आमची हाल आम्हाला माहिती. डे एकीकडे नाईट एकीकडे. अठरा बॉल 23 धावांची आवश्यकता. फायनलच्या क्षेत्रामध्ये घोषांकित क्षेत्र आहे डिक्लेअर झोन, जिथे एकदा वाढ होईल धावफलक पुढे जाईल. 17 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता आहे. खोल दे बंग मेरे कहता है परिंदा, अभी तो और उड़ान बाकी है. ये जमीन मंजिल नहीं है मेरी, अभी तो पूरा आसमान बाकी है. इथून कमबॅक करणं हे फार महत्त्वाचं राहणार आहे. मैदानावरती कशा प्रकारचं कमबॅक होईल हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं आहे. ऋषी सेकंड स्पेलमध्ये ज्याच्या पहिल्या षटकामध्ये 19 धावा खर्च झाल्या, तोच खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय. आता अजय पाहायला मिळतील स्ट्रायकिंग एंडवरती. अजयच्या खांद्यावरती टीम जय हनुमान क्रिकेट संघ वसत संघाची नक्की जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी तो कशा प्रकारे हाताळतोय हे पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या स्थितीला एका धावेने पुढे सरसावत असताना फलकावरती धावा 25 या आकड्यावरती. ऑन साईडला वळवला गेलाय. सिंगल ॲड होईल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या साथीने धावफलक पुढे जाईल आणि फलकावरती धावा आपल्याला 26 पाहायला मिळतील. 26 ऑन द बोर्ड. 26 धावा. 16 चेंडू 21 धावेची आवश्यकता. हे विजयाचं समीकरण पाहायला मिळणार आहे. 16 बॉलमध्ये 21 धावा. या मॅचमध्ये कमबॅक नक्की येऊ शकतो. फक्त हे षटक फार महत्त्वाचं आहे. या षटकामध्ये जर विकेट टेकिंग गोलंदाजी झाली, एखादा डॉट बॉल आला, या मॅचमध्ये कमबॅक होईल. जय बोरपादेव क्रिकेट संघ आंबिवली संघ थोडासा बॅकफुटवरती जरूर आहे, हे टाळणं गरजेचं आहे. डाऊन द लेग साइड व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव फलकावरती 8 आणि धावफलक आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचेल ते मात्र 27 या आकड्यावरती आपण पाहू शकतो टीव्ही स्क्रीनवरती. आई गावदेवी क्रिकेट संघ रुंदे लीड बाय अजिंक्य चौधरी. अजिंक्य चौधरीच्या अवतीभोवती हा संघ आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. आमचे जवळचे मित्र अभि इन ॲक्शन मध्ये देखील आम्हाला पाहायला मिळतील. ऑन साइडला अलॉंग द कार्पेट. यावेळेस सिली मिड ऑन मध्ये फिल्डर होते. विकेट. फलंदाज होतील बाद. धक्का क्रमांक मैदानावरती बसत असताना तिसरा. धक्के पे धक्का. विकेट. याच दरम्यान अजिंक्य शेठ चौधरी साहेबांची उपस्थिती. शेठ स्वागत आहे आपलं. विवेक देखील इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जय देखील इन ॲक्शन मध्ये असतील. सर्व स्टारकास्ट इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार. अजिंक्य आहेत, त्यानंतर विवेक, अभि इन ॲक्शन मध्ये, पंकज, हे सर्व. संतोषदादा चौधरी साहेबांना विनंती असेल या आपण मुख्य मंचावरती. आपलं सहर्ष स्वागत आहे. पंकज इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक जबरदस्त हार्ड हिटर बॅटर. पंकज वेलकम, स्वागत आहे. 15 बॉल 20 धाब्यांची आवश्यकता. पंधरा बॉल मध्ये 20 धाब्यांची आवश्यकता पाहायला मिळेल. हे समीकरण असेल. यावेळेस पुन्हा एकदा ही चूक झाली आहे. व्हाईट बॉल. अवांतरची धाव फलकावरती 8 आणि टीमची टोटल धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचेल 28 या आकड्यावरती. रोशन चौधरी यांच्याकडून ऋषीच्या विकेट हॅट्रिक साठी नाही, कोणाला देखील हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. समीर दादा इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. संतोष शेठ चौधरी साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत.
जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती केली जाते. मात्र हे व्हाईट बॉल जे आहेत ना ते फार चुकीच्या वेळी येत आहेत. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल स्थिर आहे, स्थगित आहे 28 या आकड्यावरती. 14 बॉल 19 धाब्यांची आवश्यकता आहे. मॅच जबरदस्त होणार आहे यात शंकाच नाही आहे. दोन्ही टीम्सकडे नामांकित खेळाडू आहेत आणि आता वसत संघ थोडासा बॅकफूटवरती नक्की पाहायला मिळेल. ह्यावेळेस देखील चेंडू पाहायला आढळलाय. एक धावची कंप्लीट होईल. एका धावेने फलक पुढे जाईल आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, जाऊन पोहोचतील 29. अभि इन ऍक्शन मध्ये, चॉकलेट बॉय अभि रुंदे टीमचा. अभिचं सहर्ष स्वागत. विवेक देखील आहे इन ऍक्शन मध्ये. आमचा पंकज आहे. सर्वच स्टारकास्ट आज घेऊन आला अजिंक्य. यावेळेस आडव्या पट्ट्याने फटका लाजवाब, दमदार स्ट्रोक. बॉल सीमा रेषा पलीकडे हॅमर करत असताना वाईडिश लॉंग ऑनला क्लिअर करत षटकार. नंतर कमबॅक झाला आणि अंबिवली संघ फ्रंट फूट वरती पाहायला मिळाला. मात्र आता या षटकाराच्या साथीने मॅचची हवा निघली आहे. आता 12 बॉल 12 धाब्यांची आवश्यकता आहे. हे षटक या मॅचचं प्रतिबिंब असेल असं मी नक्की म्हणेल, कारण 12 चेंडू आणि 12 धाब्यांची आवश्यकता असं विजयाचं समीकरण पाहायला मिळतो. आता 12 चेंडूंमध्ये जर 12 धावा चेस करायच्या असतील तर मात्र सिंगल डबलने देखील या मॅच जिंकू शकता. मात्र दुसरीकडे विकेट टेकिंग गोलंदाजी होणं फार बंधनकारक आहे. पाहूया विकेट टेकिंग गोलंदाजी होईल का. जय बोरप्यादेव क्रिकेट संघ अंबिवली आयोजित अंबिवलीकर चषकाचं भव्य आणि दिव्य आयोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. दमदार अशी क्रीडा स्पर्धा, मान सन्मान स्वाभिमान अभिमान राखणारी अंबिवलीकरांची लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा अंबिवलीकर चषक 2025चं दमदार आणि दिमागदार आयोजन. चला डिमांडल घ्यायचं नाहीये, विनंती असेल लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. 12 बॉल विजयासाठी 12 धावेंची आवश्यकता, हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 12 बॉलमध्ये 12 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. षटक नक्कीच हे महत्त्वाचं आहे आणि तो षटकार देखील तितकाच महत्त्वाचा होता ज्या षटकाराने या मॅचमध्ये कमबॅक झालं टीम वसत संघाचं. परेश केतन आणि स्वप्नील बाद झाल्यानंतर प्रसाद आणि अजय मैदानावरती कमबॅक करण्याचा थोडासा प्रयत्न करतात. प्रसादच्या बॅटमधून 1 बॉल 6 षटकार आलाय. मात्र दुसरीकडे अजय थोडासा स्ट्रगल करतोय. 4 बॉलमध्ये 1 धाव त्याने बनवली आहे. मात्र क्रिकेट आहे, आता त्याची नजर जमली असेल जरूर या पिचवरती आणि त्याच्या मार्फत इथे धावा बनवण्याचा प्रयत्न देखील केला जाईल यात शंकाच नसेल. 12 बॉल 12 धावेंची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. 35 ऑन द बोर्ड, 35 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. चांगला बॉल आहे, जबरदस्त बॉल. पंचांकडे लाऊड अपील केली जाते. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी अपील मध्ये. एकदा जोरदार अपील केली मात्र त्यानंतर कोणाच्याही मार्फत इतका उत्साह पाहायला मिळाला नाही. रोशनदादा चौधरी यांच्या वतीने गोलंदाज जितेशसाठी सुवर्ण संधी असेल. बॅक टू बॅक 2 विकेटसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. गोलंदाज जितेश यांच्या मार्फत तेज सर्राट बॉल फेकले जात आहेत. खोलडप्याचा बॉल खोदून काढलाय. अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, सिंगल कंप्लीट होईल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या साथीने धावफलक पुढे जाईल आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, जाऊन पोहोचतील 36-36 या आकड्यावरती. 2 बॉलचा खेळ झाला, अजून देखील 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. गोलू दादा यांच्याकडून सुवर्ण संधी असेल. सलगचे 2 विकेटसाठी 1100 रुपयाचं कॅश प्राइज. बॉलर जितेशसाठी सुवर्ण संधी आहे. खोलडप्याचा बॉल पुन्हा एकदा. बॉलर बॅकड्रॉ पाहायला मिळाली. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत. थोडेसे स्किट जरूर होतील, थोडेसे फंबल झाले आणि तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. समीकरण येऊन ठेपले. आता उर्वरित चेंडू असतील 9 विजयासाठी 10 धावेंची आवश्यकता. 3 बॉलमध्ये 2 धावा खर्च केल्यात, म्हणजे चांगली गोलंदाजी मैदानावरती. मात्र इथून 1 विकेट या मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक होईल टीम अंबिवली संघाचा. मात्र विकेट कोणाची असेल, कारण परेश असा खेळाडू आहे जो बाद झाला. केतन आणि स्वप्नील बाद झाले. मात्र प्रसाद त्याची बॅट बोलती आहे. यावेळेस झाली आहे मिस्टेक. पहिले आप असं करत असताना लेग बायशी एकदा बॅट लेग बायशी आहे.
लेग बाईज आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला 38 पाहायला मिळेल. 38 ऑन द बोर्ड. अंपायर सांगतायत बॉल पायाला लागलाय, लेग बाईज आहे. येस, डोक्याला लागलाय, लेग बाईजचे आहेत. आणि इथे चालू आहे की कॅच पकडली नाही, कॅच पकडली नाही, कॅच पकडली नाही. हौशे गौशे नवशे तिन्ही प्रकारचे आयोजक आहेत आमचे. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतो. चेंडू स्लॉट मध्ये होता, डिपॉझिट केले पार्किंग प्लॉट मध्ये. इट्स ह्यूज अँड आउट ऑफ द पार्क. षटकार, जबरदस्त स्ट्रोक. समीकरण अगदी आपल्याला पाहायला मिळेल. 3 धाब्यांची आवश्यकता आहे. काय बॅटिंग करतोय प्रसाद. प्रसादच्या बॅटमधून 3 बॉलवरती 2 षटकार आलेत आणि त्याच्यासाठी बॉल देखील असे टाकलेत की चेंडू स्लॉट मधलेच होते आणि स्लॉट मधल्या बॉलला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवायचं काम प्रसादने केलंय. 3 बॉल 13 धाबा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आल्यात. अजून देखील 7 बॉल 3 धाब्यांची आवश्यकता आहे. अबिली संघ नक्की बॅकफुट वरती पाहायला मिळतो. मात्र 6 चेंडू 3 धाबा देखील डिफेंड झाल्यात. गोरसई ब संघासमोर वडोली ब संघाने 6 चेंडू 3 धाबा देखील डिफेंड केल्यात. यावेळेस देखील व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव फलकावरती 8. आता 7 बॉल आणि 2 धाब्यांची आवश्यकता आहे. हे समीकरण पाहायला मिळेल. 7 बॉल आणि 2 धाबा असं, 7 बॉल 2 धाबा असं समीकरण पाहायला मिळतोय. 2 षटकार या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट ठरले. ज्यावेळेस रन बॉल इक्वेशन हवं असतं त्यावेळेस एखादा षटकार या मॅच मध्ये संपूर्णपणाने समीकरण चेंज करतं. ऑन साइडला फटका लाजवाब पाहायला मिळेल. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घेत सामना झाला फिनिश. सामना जिंकलाय टीम जय हनुमान क्रिकेट संघ वसत संघाने. हार्दिक अभिनंदन टीम जय हनुमान क्रिकेट संघ वसत. हार्ड लक टफ लक आपण देऊया जय बोरप्या देव क्रिकेट संघ आंबिवली संघाला. दोन्ही संघांना विनंती, शेक हँड करायचंय, लाईन अप करायचंय, त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचा आहे. पुढील मॅचच्या दिशेला वळणार आहोत. आई गावदेवी क्रिकेट संघ रुंदेवी पक्ष चिंचवली अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. जशी सामन्याला सुरुवात होईल खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आवाज ऐकाल विश्वासी किने सरांचा. मात्र आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला वळणार आहोत. प्रत्येकाने जबरदस्त जय मसोबा स्पोर्ट्स चिंचवली हा संघ देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मॅन ऑफ द मॅच प्रसाद असतील. 4 बॉल मध्ये 17 धावा कुठल्या आणि बॉलिंग करत असताना एक महत्वाची विकेट कॅरी केली असा प्रसाद पाहायला मिळेल मॅन ऑफ द मॅच.